नमस्कार. विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहात 12वीचा हा भाग 13वा ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषय, प्रकरण दुसरं ग्रंथालय व्यवस्थापन. या व्यवस्थापनामध्ये आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा घटक जो प्रत्येक ग्रंथालयासाठी व्यवस्थापनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे अर्थसंकल्प. आता हा अर्थसंकल्प काय आहे त्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. लायब्ररी बजेट. मग हा लायब्ररी बजेट काय आहे, कशा पद्धतीने तयार केला जातो, याचं महत्त्व काय आहे, तयार करण्याच्या पद्धती काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर अर्थसंकल्प यालाच बजेट असं म्हणतात. व्यवस्थापनाचा हा महत्त्वाचा घटक आहेच. वर्षभरामध्ये जी कामं करावी लागणार आहेत त्याचा अंदाज घेऊन कसे पैसे येणार, कोणत्या घटकावर खर्च करायचा आहे याचा अंदाज घेऊन केलेलं पत्रक, म्हणून त्याला अंदाजपत्रक असंही म्हटलं जाते. या पद्धतीनं बजेट दिसते तुम्हाला. यालाच बजेट म्हणतात इंग्लिशमध्ये. यालाच अंदाजपत्रक, कारण अंदाज येतो की वर्षभरामध्ये कुठून पैसे येणार आणि कोणत्या घटकावर खर्च करायचा आहे याचा एक अंदाज बांधणं, म्हणून त्याला अंदाजपत्रक म्हणतात. त्याचबरोबर वर्षभरामध्ये कोणत्या घटकावर आपण किती खर्च केलेला आहे, किती कोणत्या हेडखाली पैसे जमा झालेले आहेत, कोणत्या हेडवर खर्च केलेला आहे याचं विवरण द्यावं लागते, म्हणून याला विवरणपत्र असं म्हणतात. आणि कॉमर्सच्या भाषेत याला स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स असंही म्हटलं गेलेलं आहे. अर्थातच अर्थसंकल्प, ग्रंथालयाचा अर्थसंकल्प. ठीक आहे, ही संकल्पना आपल्याला आज पाहायचं आहे. मग आता अर्थसंकल्प काय आहे याची एक व्याख्या, याची सुंदर व्याख्या या ठिकाणी केलेली आहे आणि ती म्हणजे L.R. विल्सन आणि M.R. टायबर यांनी ही व्याख्या केलेली आहे. काय म्हटलेलं त्यांनी ते आपण पाहूया. त्यांनी म्हटलेलं आहे की एका निश्चित कालावधीमध्ये अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचं लेखाविवरण म्हणजेच अर्थसंकल्प होय. म्हणजे अंदाजे एका वर्षामध्ये कोणत्या घटकाखाली तुम्हाला पैसा जमा होणार आहे आणि जमा झालेला पैसा तुम्ही कोणत्या घटकावर खर्च करणार आहात याचा अंदाज बांधणे, म्हणून याला अंदाजपत्रक असं म्हटलेलं आहे. ही झाली या अर्थसंकल्पाची व्याख्या. म्हणजे अंदाजे आपल्याकडे कुठून पैसा ग्रंथालयामध्ये येणार आहे आणि आलेला पैसा आपल्याला कुठं खर्च करायचा आहे याचं नियोजन करावं लागते. नियोजन फार महत्त्वाचं आहे आणि हा एक नियोजनाचाच भाग आहे, व्यवस्थापनाचा भाग आहे. ठीक आहे, पुढे जाऊया की यामध्ये कोणकोणत्या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या गोष्टीची तरतूद करावी लागते त्याचा आपण आढावा घेऊया. प्रथमतः याच्यामध्ये आपण पाहूया उत्पन्न व जमेची बाजू, की ग्रंथालयाकडे पैसा येणार कसा याबद्दलचा अंदाज आपल्याला द्यायचा आहे की या मार्गाने पैसे जमा होतील. ग्रंथालयात कोणते मार्ग आहेत मग पैसे जमा होण्याचे? एक पहिला मार्ग आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा, आणि तो म्हणजे सभासदाकडून मिळणारी वर्गणी. ग्रंथालयाचे जे सभासद असतात त्या सभासदांकडून वर्गणीच्या स्वरूपामध्ये ग्रंथालयाला पैसे मिळत असतात, पैसा जमा होत असतो. हा एक घटक. दुसरा घटक फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे ग्रंथालय कर. बरोबर आहे, ग्रंथालय कर. खरं तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि या राज्यामध्ये, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ग्रंथालय कर हा जनतेकडून वसूल करण्याची कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली नाही. त्यामुळं ग्रंथालय कर हा आपल्याला त्या उत्पन्नातून जमा होत नाही, तर शासकीय अनुदानातून आपल्याला जमा होत असतो. तो सुद्धा इथे जमा होतो. कोणकोणता आहे त्यामध्ये? नंतर प्रवेश शुल्क आहे. आपण ज्यावेळेस ग्रंथालयाचा एखादा वाचक सभासद होत असताना आपण त्याच्याकडून काही शुल्क घेत असतो. ती प्रवेश शुल्क आपल्याला ग्रंथालयाकडे जमा होणार. म्हणजे हा जमा होणार आहे उत्पन्नाची बाजू, की ग्रंथालयाला पैसा येणार कुठून, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून ग्रंथालयाला पैसा जमा होणार आहे. नंतरचं आहे फार महत्त्वाचं की सरकारी अनुदान व विशेष अनुदान. सरकारी अनुदान की महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कायद्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन ग्रंथालयाला कमीत कमी 25 लाख रुपये वर्षाला देणार आहे. आता ती रक्कम वाढत गेलेली आहे. ही 67 मध्ये केलेली तरतूद होती. आता त्याच्यामध्ये कित्येक पटीनं बदल झालेला आहे आणि कोटीच्या घरामध्ये
आता ही संख्या गेलेली आहे. हे झालं या सरकारी अनुदान. विशेष अनुदान की ग्रंथालयाला समजा तुमच्या ग्रंथालयाचा अमृत महोत्सव असेल, सुवर्ण महोत्सव असेल, तर त्यानिमित्त केंद्र शासनाकडून तुम्हाला अनुदान मिळते. त्याचबरोबर राजा राममोहन राय लायब्ररी फाउंडेशनकडून सुद्धा सार्वजनिक ग्रंथालयाला अनुदान मिळत असते. असे अनुदान, सरकारी अनुदान आणि विशेष अनुदानाच्या माध्यमातून ग्रंथालयाकडे पैसा जमा होणार आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा पाहूया, सगळ्यात महत्त्वाचा, आणि तो म्हणजे विलंब शुल्क. विलंब शुल्क दंड. वाचक ग्रंथ घरी नेतो, पण घरी नेल्यानंतर तो काही कारणाने ग्रंथालयाला वेळेवर परत करत नाही. अशा वेळी त्याच्याकडून जो दंड वसूल केला जातो, ती दंडाची रक्कम सुद्धा आपल्याला इथे आपल्या उत्पन्नाची आणि जमेची बाजूमध्ये आपल्याला समाविष्ट करता येते. जे काही विलंब शुल्क येतील ते सुद्धा आपल्याला ग्रंथालयाच्या विकासासाठी वापरता येणार आहेत. ठीक आहे. पुढचं आहे फार महत्त्वाची बाजू, आणि ती म्हणजे अनामत रक्कम व त्यावरील व्याज. अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट. बरोबर आहे ना. ग्रंथालयाचा सभासद होण्यासाठी तुमच्याकडून सभासद फी घेतली जाते. का घेतली जाते? कारण त्या किमतीची ग्रंथ तुम्हाला द्यायची आहेत, आणि त्या संदर्भात तुम्ही ग्रंथालयाला डिपॉझिट, अनामत रक्कम तुम्हाला द्यायची आहे. सभासद होण्यासाठीची ही अनामत रक्कम आहे. ज्या वेळेस तुम्ही ग्रंथालयात सभासद पद रद्द कराल त्यावेळेस तुमची ही अनामत रक्कम तुम्हाला परत मिळते, पण तत्पूर्वी तुम्हाला ती जमा करावी लागते. आणि प्रत्येक ग्रंथालयाची वेगवेगळी अनामत रक्कम आहे. मग ती जमा झालेली अनामत रक्कम कुठे ठेवायची? तर ती जमा झालेली अनामत रक्कम साहजिकच आपण बँकेत ठेवतो, आणि बँकेत जर आपण ही पैसे जमा केले तर त्याच्यावर आपल्याला व्याज मिळते, आणि त्या व्याजाचा उपयोग सुद्धा आपण या ग्रंथालयाच्या विकासासाठी करू शकतो. ठीक आहे. नंतर आहे इमारत भाडे. बरोबर आहे. इमारत की ग्रंथालयाची इमारत आहे, आणि त्या इमारतीचा एक मजला तुम्ही कोणत्या तरी व्यवसायासाठी, प्रदर्शनासाठी तुम्ही ते भाडे तत्त्वावर देत असता. त्यातून जे मिळणार उत्पादन आहे ती सुद्धा तुमच्या ग्रंथालयाची जमेची बाजू आहे. जसं तुम्हाला आठवत असेल की औरंगपुरामध्ये बलवंत वाचनालय आहे, आणि बलवंत वाचनालयाचा जो खालचा मजला आहे तो मजला ते दरवेळेस ग्रंथ प्रदर्शनासाठी, वेगवेगळी प्रदर्शनं असतात, त्या प्रदर्शनासाठी ते किराया तत्वावर देत असतात. बरोबर आहे. त्यातून मिळणारं भाडं हे सुद्धा या ग्रंथालयाचं बजेटमध्ये समाविष्ट. आपण अंदाज घेऊ शकतो की या वर्षामध्ये आपल्याला अनामत रक्कम या इमारत भाड्यातून पैसे जमा होतील, त्याचाही अंदाज इथे घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे अजीव सभासद. जी अजून सभासद होतात त्यांच्याकडून जी वर्गणी असते, स्पेसिफिक वर्गणी असते, ती सुद्धा आपल्याला इथं ग्रंथालयाच्या बजेटमध्ये समाविष्ट करता येते. अशा पद्धतीनं ही जमेची बाजू आहे. त्याचबरोबर ग्रंथालयामध्ये रद्दीची विक्री आहे. हे बघा, रद्दी कालांतरानं अभ्यासक्रम बदलतो, काही पुस्तकं हे आपल्याला कालबाह्य ठरावे लागतात, वर्तमानपत्राची रद्दी असते, कालांतरानं ते आपल्याला रद्दी विकावी लागते, आणि त्या विक्रीतून जो पैसा येतो तो सुद्धा आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करायचा. एवढंच नाही तर ग्रंथालय काही पुस्तकाचं प्रकाशन करत असते. ग्रंथ प्रकाशन, पुस्तकाचं प्रकाशन करत असते, आणि प्रकाशन केल्यानंतर जो काही विक्री होणार आहे, जी काही खप होणार आहे, त्या खपाच्या माध्यमातून सुद्धा पैसा जमा होणार आहे, आणि तो पैसा इथं आपल्याला वार्षिक उत्पन्नाच्या बाजूमध्ये आपल्याला गृहीत धरता येणार आहे. ठीक आहे. या पद्धतीनं हे झाले आपल्या जमेची बाजू. ग्रंथालयाला अशा एवढ्या जवळपास 10 पद्धती, 10 मार्गांनी ग्रंथालयाकडे पैसा जमा होणार आहे. ठीक आहे. गृहीत धरलेले होईलच असं सांगता येत नाही, पण हे गृहीत धरलेले, कारण अंदाज बांधतोय आपण. मग जमा झाला. ठीक आहे. मग आता जमा झालेला पैसा खर्च कुठं करायचा आहे? खर्च करण्यासाठी खर्चाची बाजू आपल्याला मांडायची आहे. त्याचा अंदाज घ्यायचा आहे की आपण वर्षभरात कुठं खर्च करणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की ग्रंथाची खरेदी. ठीक आहे. ग्रंथाच्या खरेदीसाठी आपल्याला रक्कम किती खर्च करायची याची वेगवेगळी सूत्र ठरलेली आहेत, पण डॉक्टर रंगनाथन याच्या मतानुसार 50% रक्कम किंवा 40% रक्कम ही ग्रंथालयाच्या ग्रंथ खरेदीवर
खर्च झाले पाहिजेत. बघा, कोणतंही ग्रंथालय असं नाही की वाचकांच्या प्रत्येक मागण्या तो पूर्ण करेल, असं एकही ग्रंथालय नाही. कारण ग्रंथालयाला भेडसावणारी आर्थिक चणचण हे फार महत्त्वाचं आहे. कारण कोणतंच ग्रंथालय नाही आहे, वाचकांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात आणि त्या वेगवेगळ्या मागण्या ग्रंथ खरेदी करून पूर्ण करणं शक्य झालेलं नाही. ठीक आहे, पण त्यातली जी काही जमा पैसे होतील त्यातून आपण ग्रंथ खरेदीवर खर्च करणार आहोत. ठीक आहे, हे झालं एक घटक. दुसरा घटक फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे वर्तमानपत्राची खरेदी. हे वर्तमानपत्र बघा वेगवेगळे वर्तमानपत्र वेगवेगळे असतात. प्रत्येक ग्रंथालयाच्या दर्जानुसार वर्तमानपत्र खरेदी करणं त्यांना बंधनकारक आहे, गरजेचं असते आणि म्हणून त्यांना ती खरेदी करावी लागतात. मग या खरेदीवर होणारा खर्च ही झाली आपली खर्चाची बाजू. नंतरचं पुढचं आहे नियतकालिक. नियतकालिक या पद्धती हे बघा, हे सगळी नियतकालिका असतात. काही संशोधन नियतकालिका असतात, वेगवेगळी नियतकालिका आहेत. नियतकालिक नियमित कालावधीत प्रकाशित होणारे साधन आहे. मग अशी साधनं तुम्हाला ग्रंथालयाला खरेदी करणं गरजेचे असतात आणि मग त्यावर होणारा खर्च आपण गृहीत धरलेले जे उत्पन्न आहे त्याच्यातूनच खर्च करावा लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की ग्रंथालयाचा विमा, इन्शुरन्स म्हणतो आपण. इन्शुरन्स फार महत्त्वाचा आहे, कारण कोणतं संकट येईल सांगता येत नाही. मग ग्रंथालयाचा विमा काढावा लागतो, पण तो विमा फुकट काढता येत नाही. त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला इथूनच खर्च करावा लागतो. ठीक आहे, त्यानंतर आहे कर्मचाऱ्याचं वेतन, सगळ्यात महत्त्वाचं. हे नोटा, कोणताही कर्मचारी आपले करत असलेल्या नोकरीचं मोबदला त्याला मिळाला तर तो आनंदानं काम करत असतो. म्हणून हा मोबदला कुठून द्यायचा, तर तो जो पैसा जमा होणार आहे ग्रंथालयाला त्याच्यातूनच आपल्याला कर्मचाऱ्याचं वेतन करावं लागणार आहे. इथं सुद्धा खर्च होणार आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा. खर्चाच्या खूप बाबी आहेत बरं का, लक्षात घ्या. पुढचं आहे वीज बिल, पाणी बिल. ग्रंथालय जे वीज वापरते, लाईट असेल, फॅन असेल, वेगवेगळे कम्प्युटरचं असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, तर त्याच्यासाठी जो खर्च येणार आहे तो खर्चसुद्धा, हे वेगळे बिलसुद्धा तुम्हाला इथूनच या खर्चाच्या बाबीमध्ये मांडावे लागणार आहेत. ठीक आहे, समजलं नक्की? पुढे जाऊया. पुढचा खर्च आहे टपाल खर्च व दूरध्वनी. टपाल खर्च व दूरध्वनी. टपाल खर्च म्हणजे काय, जी पुस्तकं आपण ऑर्डर केलेली असतात ती जेव्हा पुस्तकं येतात ते येण्याचा जो आहे खर्च आहे तो खर्च कधी कधी ग्रंथालयाला करावा लागतो. कारण ज्यावेळेस आपण प्रकाशकाकडून किंवा ग्रंथ विक्रेत्याकडून ग्रंथ खरेदी करतो त्यावेळेस ते ठरलेलं असते की तो आणून देणार की तुम्ही घेणार, त्याच्यावर डिपेंड असते. जर त्यांनी दिले नाही, आपण जर ग्रंथ खरेदी केले तर आपल्याला तो टपाल खर्च लागतो. तो टपाल खर्च आपल्या खर्चाच्या बाजूमध्ये टाकावा लागणार आहे. ठीक आहे, अजून पुढचा आहे आणि तो म्हणजे फर्निचर. ग्रंथालय म्हटलं की फर्निचर तुमच्या डोळ्यापुढे दिसते. टेबल असतील, खुर्च्या असतील, हे जे आहे हे कॅटलॉग कॅबिनेट आहे. हे कॅटलॉग कॅबिनेट आहे. याच्यामध्ये ग्रंथपत्र ठेवलेले असतात, वेगवेगळे ग्रंथपत्र ठेवलेले असतात. म्हणजे ग्रंथालयामध्ये प्रत्यक्ष ग्रंथ संग्रहापर्यंत न जाताही ग्रंथालयात कोणत्या विषयावरची, कोणत्या लेखकाची, कोणत्या ग्रंथनामाची कोणकोणती पुस्तकं आहेत हे या तालिकापत्रावरून कळते. त्यासाठी आपल्याला आता याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. काही लोखंडाचं असतात कॅबिनेट, कॅटलॉग कॅबिनेट असतात, काही फर्निचर लाकडाचं असते. पण हे सगळं खरेदी करणं, रॅक असतात, चेअर्स आहेत, टेबल्स आहेत, हे सगळं लागणार आहे. मग याच्यावर खर्च कुठून करणार, मग हा खर्च सुद्धा आपल्याला याच्यातूनच जो पैसा जमा होणार आहे त्याच्यातून खर्च करावा लागणार आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की ग्रंथालयाने आपण पाहिलं की ग्रंथालय हे संगणकीकृत झालेले आहेत. संगणक म्हटलं की संगणकामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर्स घ्यावे लागणार आहेत आणि आज मार्केटमध्ये वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आहेत, त्याच्या वेगवेगळ्या किमती आहेत. त्या किमती किंवा त्या सॉफ्टवेअरची देखभाल असेल, त्याच्यामध्ये ॲडिशन काही गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी येणारा खर्च सुद्धा आपल्याला इथूनच खर्च करावा लागणार आहे. ही झाली खर्चाची बाजू. त्यानंतर महत्त्वाचं आहे की आपण वेगवेगळे समारंभ घेतो वर्षभरामध्ये. काही जयंती पुण्यतिथीनिमित्त आपण ग्रंथ प्रदर्शन ठेवत असतो. मग ग्रंथ प्रदर्शन असेल, वेगवेगळे समारंभ असतील, याच्यासाठी जो खर्च आहे तो सुद्धा कुठून करायचा आहे, तो सुद्धा खर्च आपल्याला इथूनच करावा लागणार आहे. ही सुद्धा एक खर्चाची बाजू झाली. त्यानंतरचं आहे फार महत्त्वाचं की ग्रंथ बांधणी, बुक बाइंडिंग म्हणतो आपण त्याला. ग्रंथाची बांधणी करायची आहे. हे बघा, हे वेगवेगळ्या पद्धतीने बांधणी केली जाते.
मग ग्रंथाची बांधणी करायची आहे. खरं तर मोठ्या ग्रंथालयामध्ये ग्रंथ बांधणीसाठी एक स्वतंत्र विभाग तयार केलेला असतो, पण छोट्या ग्रंथालयाला हे परवडणारं नाही. मग ती ग्रंथ बांधणीसाठी देतात. मग ज्याच्याकडे बांधणीसाठी दिलेला आहे त्या बांधणीकाराची जी फी असेल, त्याचा जो खर्च असेल, तो खर्च सुद्धा आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये खर्चाच्या बाजूमध्ये मांडावा लागणार आहे. त्याचबरोबर आहे हे या पद्धतीने बाइंडिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. जशी तुम्ही बाइंडिंग करणार तसा खर्च वेगवेगळा लागणार आहे. पुठ्ठ्याची बाइंडिंग असेल, लेदर बाइंडिंग असेल, नंतर सॉफ्ट पेपरची बाइंडिंग असेल, वेगवेगळे असेल. मग ही वेगवेगळी बाइंडिंग करावी लागते, त्याच्यासाठी वेगवेगळा खर्च येतो. ठीक आहे, पुढे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचं इमारत आहे. मग त्याला खर्च येणार, बरोबर आहे. इमारत दुरुस्ती आहे. कालांतरानं आपण बघतो आपल्या घरामध्ये सुद्धा कालांतरानं काही पोपडे निघतात, काही कलर द्यावा लागतो, कुठं काही खिळा पडतो, कुठं काही खड्डा पडतो. मग अशा वेळेस त्याचा जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला अर्थसंकल्प हे यामध्ये मांडावं लागते. हे बघा, या पद्धतीनं हे सगळं दुरुस्ती करत आहेत. हा दुरुस्तीसाठी येणारा खर्च सुद्धा तुम्हाला कुठून द्यावा लागतो, तो सुद्धा तुम्हाला या खर्चाच्या बाजूमध्ये मांडावा लागतो. जवळपास या पद्धतीनं एवढं सगळं खर्चाच्या गोष्टी तरतुदी मांडाव्या लागतात. एवढंच नाही तर ग्रंथालयाला वेगवेगळी स्टेशनरी घ्यावी लागते. कोणकोणती स्टेशनरी तुम्हाला मी दाखवतो. वेगवेगळी स्टेशनरी लागते ना. हे हे बघा, वेगवेगळी स्टेशनरी आहे. पेन असेल, स्केच पेन असेल, कटर असेल, स्केल असेल, कैची असेल, फाईल्स असतील, ह्या वेगवेगळ्या दिसतात ना. हे वेगवेगळी स्टेशनरी, ही वेगवेगळी स्टेशनरी सुद्धा खर्च आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये खर्चाच्या बाबीमध्ये मांडावा लागणार आहे. ठीक आहे, आला लक्षात. एवढं झालं, जवळपास 13 गोष्टी आपल्याला हे मोघम आहेत. आणखीन काही जनरल गोष्टी आहेत, त्याचाही सुद्धा खर्च लागणारच आहे. त्या आपण मग एखाद्याला पारितोषिक दिला असेल तर त्या पारितोषिकाची रक्कम असेल, किंवा एखाद्या वेळेस एखादा उपक्रम केला असेल तर त्या उपक्रमासाठी आपल्याला वेगवेगळे खर्च करावे लागतात. पण ते आपण एक मोघम खर्चाची बाजू जे नित्य आहे ते आपण इथं धरलेलं आहे. ठीक आहे, मग आता खर्चाचं प्रमाण कसं असणार आहे. डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी खर्चाचं प्रमाण ठरवून दिलेलं आहे की 100% खर्च, म्हणजे 100 रुपये तुमच्याकडे आहेत, त्या 100 रुपयामधले किती टक्के, किती रुपये तुम्ही कोणत्या घटकावर खर्च करायचा आहे, असं त्याचं त्या टोळेबंद अंदाज त्यांनी बांधलेला आहे, सांगितलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की पहिली सगळ्यात महत्त्वाचं की ग्रंथालयात कर्मचाऱ्याचं जे वेतन आहे, वेतनावर 50% रक्कम तुम्ही खर्च केली पाहिजे. म्हणजे जेवढे पैसे जमा होतील त्यातले अर्धे पैसे हे वेतनावर जाणार आहेत. एक दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दुसरं आहे ग्रंथ खरेदी. ग्रंथ खरेदीसाठी काही वेळेस 40% सांगितलेले आहेत, काही ठिकाणी 20%. डॉक्टर रंगनाथांनी 20% रक्कम ही ग्रंथ खरेदीसाठी ठेवली पाहिजे असं सांगितलेलं आहे. 20 आणि 50 आणि 20 70% झालेले आहेत. पुढे राहिलं फार महत्त्वाचा घटक नियतकालिके आणि वृत्तपत्रे. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्रंथालयाचा जो दर्जा ठरतो ना, तो दर्जा 3 गोष्टीवर ठरत असतो. एक, ग्रंथालयामध्ये तुमच्याकडे ग्रंथसंग्रह किती आहे, बरोबर आहे, त्याच्यावरून दर्जा ठरतो. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे नियतकालिक, मासिक, वर्तमानपत्र किती आहेत, त्याच्यावरून ठरत असतो. आणि तिसरी गोष्ट की तुमच्याकडे कर्मचारी किती आहेत. या 3 गोष्टीवरून तुमच्या ग्रंथालयाचा दर्जा ठरतो. अ, ब, क, ड, बरोबर आहे. आणि त्यानुसार, त्या दर्जानुसार त्या ग्रंथालयाला अनुदान मिळत असते. म्हणून फार महत्त्वाचं आहे. नियतकालिका आणि वृत्तपत्र याच्यावर सुद्धा तुम्हाला 5% रक्कम खर्च करायची आहे. 50 आणि 20 70 आणि 5 75 झालेले आहे. पुढचा घटक फार महत्त्वाचा, ग्रंथ बांधणीसाठी 5%, 75 आणि 5 80% झालेली आहे. पुढचा घटक आहे ग्रंथाची निगा व देखभाल, यासाठी 2% रक्कम आहे. आणि ही 2% जर झालं तर की झाले 70 80 82% झालेली आहे. त्यानंतर 5% रक्कम ही इमारत भाडं किंवा विमा जो आहे, आपण इन्शुरन्स जो काढतो त्या इन्शुरन्सवर खर्च करावी असं सांगितलेलं आहे. म्हणजे या पद्धतीनं किती झाले बघा, 50 20 70 80 87% झालेत. त्यानंतर आहे लेखन सामग्री, छपाई, उपकरणं वेगवेगळे, याच्यावर 13%, 87 आणि 13 100%. अशा पद्धतीनं हे खर्चाचं प्रमाण डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी सांगितलेलं आहे की कर्मचाऱ्यासाठी 50%, ग्रंथ खरेदीसाठी 20%, नियतकालिक वर्तमानपत्रासाठी 5%, ग्रंथ बांधणीसाठी 5%, ग्रंथाची निगा व देखभालसाठी 2%, इमारत व विमासाठी 5% आणि लेखन सामग्री व छपाईसाठी 13% एवढं प्रमाण त्यांनी सांगितलेलं आहे.
ठीक आहे. या पद्धतीनं ही झाली खर्चाची बाजू. हे अंदाज लावला आपण की पैसा जमा होणार कुठं, खर्च करायचा कुठं, किती टक्के करायचं आहे हे ठरवलेलं आहे. आता आपण पाहूया की ग्रंथालयाचा अर्थसंकल्प तयार करायचा आहे, पण कसा करायचा आहे, अंदाजे करायचा आहे का का कल्पनेने करायचं आहे, नाही. तर त्यासाठी काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. याच्यामध्ये दोन पद्धती आहेत, एक पारंपरिक पद्धत आणि एक आधुनिक पद्धत. पारंपरिक पद्धतीमध्ये आहे दरडोई उत्पन्न. दर पारंपरिक पद्धत याच्यामध्ये आहे दर हिशेवारी पद्धत, दरडोई उत्पन्न आणि तपशीलवार पद्धत, अशा तीन पद्धती याच्यामध्ये दिलेल्या आहे. हिस्सेवारी पद्धत तुम्हाला आठवत असेल की ग्रामीण भागामध्ये जेव्हा एखाद्या शेतामध्ये काम केलं जाते तेव्हा काम केल्यानंतर त्याचा मोबदला त्या मजुराला कसा देतो, काही ठिकाणी जेवढं त्यानं समजा कापूस वेचणी केला असेल तर कापसाचे 4 भाग केले जातात, त्यातला एक भाग, एक हिस्सा त्या काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो आणि 3 हिस्से हे त्या मालकाकडे राहतात. ही हिस्सेवारी पद्धत. म्हणजे या पद्धतीनं की किती पद्धतीनं खर्च करायचा आहे त्याची हिशेवारी पद्धतीनं दरडोई पद्धत आहे. नंतर तपशीलवार आहे, तपशील द्यायचा कोणत्या घटकावर किती खर्च करायचा, ही पारंपरिक पद्धती आहेत. पण आता आधुनिक पद्धती आलेल्या आहेत आणि आधुनिक फार महत्त्वाच्या पद्धती आलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे लाईन बाय लाईन अर्थसंकल्प. आता हे लाईन बाय लाईन अर्थसंकल्प काय आहे की या प्रकारचं अंदाजपत्रक तयार करताना ग्रंथालयामधील कर्मचारी काय करतो की वर्षभरामध्ये खर्चाचे सर्व घटक हे एकाखाली एक लिहिले जातात आणि म्हणून त्याला लाईन बाय लाईन बजेट असं म्हटलं जाते. आणि मग त्या पद्धतीनुसार त्या घटकानुसार त्यावर ते खर्च केले जातात, त्याचं मूल्यमापन केलं जाते. याला म्हणतात लाईन बाय लाईन अर्थसंकल्प. ही एक पद्धत आहे. दुसरी फार महत्त्वाची आहे ज्याला म्हटलेलं आहे PPBS. PPBS म्हणजे काय, तर हे बघा PPBS नियोजन व कार्यक्रम आधारित अर्थसंकल्प. नियोजन व कार्यक्रम आधारित अर्थसंकल्प. P म्हणजे काय, प्लॅनिंग. दुसरी P म्हणजे काय, प्रोग्रामिंग. प्लॅनिंग, प्रोग्रामिंग, बजेट सिस्टीम म्हणजेच PPBS. आलं लक्षात? प्लॅनिंग, प्रोग्रामिंग, बजेट सिस्टीम, PPBS. मग ही PPBS कोण तयार केलेली आहे, ही या व्यक्तीने तयार केलेली आहे. याचं नाव आहे चार्ल्स हिटाच. या व्यक्तीनं ही 1961 मध्ये ही पद्धत तयार केली. ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्ती अमेरिकेच्या शासनाच्या संरक्षण विभागामध्ये चांगल्या उच्च पदावर राहिलेली व्यक्ती आहे. आणि या संदर्भात, या व्यवस्थापनाच्या संदर्भात त्यांचं सखोल विवेचन आहे आणि त्याचा फायदा अमेरिकन शासनाला झालेला आहे. यांनी या चार्ल्स हिटाज यांनी ही 1961 मध्ये ही पद्धत सुचवलेली आहे आणि याला म्हटलेलं आहे कार्यक्रम नियोजन व कार्यक्रम आधारित अर्थसंकल्प अर्थात PPBS. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जाते, या पद्धतीमध्ये नियोजनाच्या पातळी निश्चित केली जाते आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निधीचंही नियोजन केलं जाते. या अंदाजपत्रकात निधीचे वाटप उपक्रमाचे मूल्यमापन करून केलं जाते, म्हणून याला म्हटलेलं आहे PPBS. ठीक आहे. ही एक पद्धत आहे, ही आधुनिक पद्धत आहे. तिसरी पद्धत फार महत्त्वाची आहे, त्याला म्हटलेलं आहे ZBBS. हे दुसरी ZBB झिरो बेस्ड बजेट, शून्य आधारित अर्थसंकल्प. झिरो बेस बजेट म्हणजे शून्य आधारित, शून्यच आहे, काहीच नाही आहे, आपल्या ग्रंथालयाला येणारा पैसा काहीच नाही असं गृहीत धरून शून्यातून कशा पद्धतीने निर्माण करायचं आहे, अंदाजपत्रक कसं तयार करायचं आहे, या पद्धतीची ही पद्धत आहे शून्य आधारित अर्थसंकल्प. आणि ही पद्धत तयार केलेली आहे 1970 मध्ये पीटर फायर यांनी. हे बघा, हे आहेत पीटर फायर. या पीटर फायरनी ही पद्धत तयार केलेली आहे 1970 मध्ये. यांनी ही पद्धत सुरू केलेली आहे. त्यांनी काय केलं की संस्थेची जी ध्येय धोरणं असतात ती ध्येय धोरणं साध्य करण्यासाठी कोणकोणती ध्येय आहेत त्याला प्राधान्यक्रम दिले जातात आणि त्याचा क्रम ठरला जातो. त्या सगळ्याचा क्रम वाईज ठरले जातात, त्याची एक यादी तयार केली जाते आणि यादीमध्ये वरच्या भागामध्ये जे महत्त्वाचे ध्येय असतात, घटक असतात, त्या घटकावर खर्च जो काही बजेट आला असेल त्याच्यावर तो खर्च केला जातो आणि मग त्यातून ही पद्धत तयार झालेली आहे. आणि मग
जेवढं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीच्या उत्पन्नाचा अजिबात हिशोब ठेवला जात नाही, शून्यातून निर्माण केले जाते की तुम्ही त्याची एक यादी करता की ग्रंथालयाला कोणकोणत्या घटकावर किती खर्च करायचा आहे, कोणकोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचं आहे, त्या महत्त्वानुसार एक यादी तयार केली जाते आणि वरच्या भागामधल्या यादीमध्ये जेवढी घटक असतील त्या घटकावर तो खर्च केला जातो. याला म्हणतात शून्य आधारित अंदाजपत्रक, झिरो बेस बजेट. अशा पद्धतीनं ह्या अर्थसंकल्प तयार करण्याच्या पद्धती आहेत आणि हा अर्थसंकल्प प्रत्येक ग्रंथालय वर्षाच्या सुरुवातीला तयार करत असतो, जेणेकरून ग्रंथालयाचं नियोजन व्यवस्थापन सुव्यवस्थितपणे चालावं यासाठी हे अर्थसंकल्प आहे. कळालं? समजलं? नक्की? ठीक आहे. चला, मी नेहमी म्हणत असतो, घरी राहा, सुरक्षित राहा. कारण फार छान म्हटलेलं आहे की कफन पहनने से अच्छा है मास्क पहनना. म्हणून घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. सगळ्यांना धन्यवाद.